श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 26 एप्रिल 2025 वार शनिवार या दिवशी आहे स्वामी पुण्यतिथी. या निमित्तानं 20 एप्रिल ते 26 एप्रिल या सप्ताह काळात रोज हा एक अध्याय नक्कीच पठण करा, जेणेकरून तुमच्या बघा गुरुचरित्र पारायणाचं फळ जे आहे ते तुम्हाला मिळेल. तर स्वामी पुण्यतिथीनिमित्त आपल्याला जर का गुरुचरित्र पारायण करायचं असेल आणि जर का आपल्याकडे पारायण करायला वेळ नसेल तर आपण गुरुचरित्र ग्रंथातील हा एक अध्याय आवर्जून वाचन करायचं आहे. तुम्हाला गुरुचरित्र वाचण्या इतकेच पुण्य जे आहे ते प्राप्त होणार आहे. सर्व दरवाजे बंद झाले तरी स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो. अपेक्षा स्वामींकडे ठेवा, इतर लोकांकडे नको. अडचणीत असाल तर स्वामी तारतील, एकटे असाल तर स्वामी सांभाळतील, मार्ग सापडत नसेल तर ते दाखवतील, अश्रू थांबत नसतील तर ते पुसतील. फक्त स्वामींना आर्ततेने साथ हाक मारा, त्याने अशक्य ज्या गोष्टी आहेत त्या देखील शक्य करतील. तर स्वामी 26 एप्रिलला स्वामी समर्थ महाराज यांची पुण्यतिथी आहे. या दिवशी जर आपण काही सेवा केल्या, काही उपाय केले तर ते खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात. कारण या काळामध्ये दत्ततत्व, स्वामी तत्व हे 1000 पटीने कार्यरत असतं. त्यामुळेच आपण या काळामध्ये सेवा करत असतो. आता कोणी स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करतं, तर कोणी तारक मंत्रांची सेवा करतं, तर कोणी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील करत असतात. भरपूर महिला त्याचबरोबर पुरुष या मंत्राचा जप करत असतात. प्रत्येकजण प्रत्येकाच्या आवडीनुसार आणि वेळेनुसार काही सेवा करत असतात. आता या काळामध्ये जर आपण श्री गुरुचरित्र पारायण केले तर त्याचे कित्येक पटीनं बघा आपल्याला फायदे जे आहेत ते बघायला मिळतात. केंद्रात करा किंवा घरी देखील केलं जातं, पण घरच्यापेक्षा केंद्रात केलं तर त्याचं पुण्यफळ जे आहे ते कैक पटीनं अधिक मिळत असतं. या ग्रंथाचं पारायण केल्यानं एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो. कुठल्याही प्रकारची व्याधी, आजार नष्ट होतात. याने मनुष्य दुःख मुक्त होतो. घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीसं होतं आणि घरात आनंद, चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते. घरातील वास्तुदोष, पितृदोष यावरही उपाय म्हणून श्री गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात. प्रत्येक समस्यावर, जसे की बघा लग्नाविषयी काही समस्या असतील, शिक्षणाविषयी, करिअरविषयी, आरोग्याविषयी, तर यामध्ये देखील समस्या या गुरुचरित्र पारायण केल्यानं बघा दूर होत असतात. प्रत्येक अडचणींवर गुरुचरित्र पारायण केल्यास सकारात्मक अनुभव जो आहे तो येतात. जर का आपल्या कुंडलीतील ग्रह, नक्षत्र, पितृदोष, प्रारब्ध दोष यावर गुरुचरित्र हा एक रामबाण उपाय असल्याचं सांगितलं जातं. गुरुचरित्र पारायण केल्यानं प्रत्येकाची इच्छा ही पूर्ण होतेच. स्वामींची पुण्यतिथी असो किंवा स्वामींचा प्रगट दिन असो किंवा दत्त जयंती असो, या निमित्तानं गुरुचरित्र पारायण केलं जातं. त्याचप्रमाणे जवळच्या स्वामींच्या केंद्रात, मठात देखील गुरुचरित्र पारायण सप्ताह हा केला जातो. आपल्याला आवर्जून हे पारायण करायचं असेल तर आपण श्री गुरुचरित्र पारायणाच्या सप्ताहात सहभागी होऊ शकता आणि पारायण करू शकता. आता ज्यांना घरातील कामांमुळे किंवा घरातील बघा एकत्र कुटुंब पद्धती असेल किंवा लहान मूल असेल, फॅमिली काही इश्यू असतील किंवा जॉब करत असाल, यामुळे जर का तुम्हाला गुरुचरित्र पारायण करण्याची खूप इच्छा असूनही हे पारायण जर का करायला शक्य नसेल तर आवर्जून बघा आपण गुरुचरित्र ग्रंथातील या एका अध्यायाचं पठण तुम्ही करू शकता. ज्यांना अजिबात वेळ नाही त्यांनी देखील स्वामींच्या पुण्यतिथीपर्यंत तुम्हाला होईल तितक्या दिवस, होईल तितक्या वेळा तुम्ही या अध्यायाचं पठण हे आवर्जून करू शकता.
अगदी बघा, तुम्ही तुमच्या आयुष्यात दररोज या अध्यायाचं पठण करू शकतात. यामुळे बघा, स्वामी महाराजांचा, दत्त महाराजांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होईल व आपल्या आयुष्यातील दुःख, संकट, अडचणी, अडथळे नक्कीच दूर होण्यास मदत होणार आहे. तुम्ही सेवा मोठी करा किंवा छोटी करा, प्रत्येक सेवेचं फळ आपल्याला स्वामी समर्थ महाराज हे देत असतात. आपली जर का काही इच्छा असेल, मनोकामना असेल, तरी देखील तुम्ही ती पूर्ण होण्यासाठी या अध्यायाचं वाचन करू शकता. सर्व नियम पाळणे गरजेचे आहे का? तर पहा, याबद्दलची सर्व माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवतात, कारण त्याने एकदा स्वामी महाराजांना आपलं मानलं ना, की त्याच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी ही स्वामी महाराज घेतात. आणि तो जेव्हा जेव्हा दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्याच्याही न कळत त्याचा आत्मा तुम्हाला बघा आशीर्वाद देऊन जातो. त्यामुळे स्वामी मार्ग हे एखाद्याला दाखवणं हे देखील खूप महत्त्वाचं आहे. आता आपण अगदी बघा, ग्रंथाचे या काळामध्ये वाटप देखील करू शकता. आपण स्वामीचरित्र सारामृत ग्रंथ असेल किंवा गुरुचरित्र पारायणाचा ग्रंथ असेल, तर आपण हे जे ग्रंथ आहे हे अशा व्यक्तीला द्यायचे आहे की ती व्यक्ती संपूर्णपणे ते वाचेल आणि त्यामुळे त्याचं दुःख मुक्त होईल आणि नकळत त्यात बघा त्याचंही पुण्य जे आहे ते आपल्याला मिळणार आहे. आपल्याला जरी पारायण करणं शक्य नसेल तरी देखील आपण हे बघा, इतरांना तुम्ही हा स्वामी महाराजांचा मार्ग दाखवू शकता, इतरांना स्वामी सेवेत आणू शकता. त्याचप्रमाणे इतरांना दुःखमुक्त हे करू शकतो. पण पहा, तुम्ही आजपासून स्वामींच्या पुण्यतिथीपर्यंत ही सेवा तुम्हाला करायची आहे. तुम्ही सेवेला सुरुवात कधीही करू शकता. फक्त दिवसभरामध्ये दिवसभरात तुम्ही कधीही पठण करू शकता, परंतु 12 ते 12:30 या वेळेत तुम्हाला ही पठण करता येणार नाही. कारण 12 ते 12:30 ही दुपारची दत्त महाराजांची भिक्षेची वेळ आहे. ही वेळ सोडून तुम्ही अगदी कधीही या अध्यायाचं पठण करू शकता. त्याचबरोबर पुण्यतिथीच्या निमित्तानं आपण ही सेवा करत आहोत. तर बघा, तुम्ही सेवेला सुरुवात करण्याआधी तुमच्या जवळपास स्वामी महाराजांचं केंद्र असेल, मठ असेल किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तिथे जायचं आहे. जाताना हातात एक नारळ आणि थोडी खडीसाखर घेऊन जायची आहे. आणि बघा, स्वामी महाराजांना किंवा दत्त महाराजांना तुम्हाला ती खडीसाखर आणि नारळ त्यांच्या समोर ठेवायचं आहे आणि आपली मनोकामना त्यांना बोलायची आहे. आपली जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला स्वामींना, दत्तगुरूंना सांगायची आहे आणि तुमच्याकडून ती इच्छा पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे. पहा, आपल्याला ही सेवा तुम्हाला जितक्या दिवसांची करायची आहे तितक्या दिवस तुम्ही करू शकता. संकल्प सोडून सेवा करू शकता किंवा पहा, जर का आपण स्वामींसाठी सेवा करत असाल तर आपण संकल्प न सोडता देखील सेवा करू शकतो. परंतु इच्छापूर्तीसाठी सेवा करत असाल तर आपल्याला संकल्प सोडायचा आहे. संकल्प हा घरी पहिल्या दिवशी सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर सोडायचा असतो. बघा, तुम्ही सेवा करत राहायचे आहे. तुम्हाला तुमच्या पेक्षाही स्वामी महाराज जास्त देण्याचा प्रयत्न करतील. संकल्प कसा करावा त्याची बघा व्हिडिओ आपल्या स्वामी कृपा चॅनलवर आहे, तुम्ही तो पाहू शकता आणि त्याप्रमाणे संकल्प करायचा आहे. आपण जी काही सेवा करतो ही सेवा कधीही वाया जात नसती. याचं फळ आपल्याला कधी ना कधी मिळत असतं. त्यासाठी योग्य वेळ येणं गरजेचं असतं. आपल्याला रोज एक वेळा एक श्लोकी गुरुचरित्र आपल्याला पठण करायचं आहे. यामुळे देखील गुरुचरित्र पारायण केल्याची संपूर्ण फळ, त्याचं पुण्य आपल्याला मिळणार आहे. तर अत्यंत साधा आणि सोपा असा हा श्लोक आहे. हा श्लोक आपल्याला रोज 1 वेळा, 21 वेळा, 11 वेळा तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला पठण करायचं आहे. बघा, एक श्लोक गुरुचरित्र. दत्ताचा अवतार हा कलियुगी श्रीपाद पिठापुरी, त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती, कारंज ग्रामांतरी तीर्थे हिंडत पातला, भिल्लवर्तचिये संगमा, तेथुनी मठ गाणगापुरी वसेवारी दिनांच्या आश्रमा.
हा श्लोक तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल बघा. हा श्लोक आपण मोठ्याने श्रद्धेने म्हणायचा आहे. हा श्लोक म्हणत असताना पहिल्यांदा देवघरामध्ये एक दिवा तुम्हाला लावून घ्यायचा आहे. अगोदर दिवा प्रज्वलित असेल तर परत करायची गरज नाही. धूप अगरबत्ती लावायची आहे. नंतर तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे. अगदी तुम्हाला हा श्लोक म्हणणं शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून दिला तरी चालेल. तो तुम्हाला अगदी मनापासून श्रवण करायचा आहे. हा श्लोक आपण रोज 108 वेळा म्हणायचा आहे. 108 वेळा म्हणा, शक्य नसेल तर कमीत कमी 21 वेळा किंवा 11 वेळा तरी आपण हा श्लोक म्हणू शकतो. ज्याच्याकडे अजिबात वेळ नाही त्यांनी रोज 1 वेळा म्हटला तरी चालणार आहे. यामुळे आपल्याला गुरुचरित्र पारायण केल्याचं संपूर्ण फळ मिळतं. फक्त मनापासून श्रद्धेने विश्वासाने ही सेवा आपल्याला करायची आहे. तुम्हाला स्वामी महाराज कधीच काही कमी पडू देणार नाही. त्याचप्रमाणे तुम्हाला गुरुचरित्र या ग्रंथातील 9वा अध्याय पठण करायचा आहे. बघा, गुरुचरित्र ग्रंथातील आपल्याला 9व्या अध्यायाचं पठण करायचं आहे. मग तुम्ही ही सेवा सकाळी करा किंवा दुपारी करा किंवा संध्याकाळी केली तरी चालणार आहे. फक्त दुपारी 12 ते 12:30 या वेळेत तुम्हाला ही सेवा करायची नाही. पुण्यफळ बघा, या सेवेच्या पठणामुळे आपल्याला कित्येक पटीने पुण्यफळ जे आहे ते मिळत असतं. आपली इच्छा मनोकामना देखील पूर्ण होते. देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करा. एक तांब्या भरून पाणी देखील जवळ ठेवायचं आहे. त्यानंतर गुरुचरित्रातील 9वा अध्याय पठण करायचा आहे. पठण करून झाल्यावर स्वामी महाराजांना तुम्ही प्रसाद अर्पण करायचा आहे. मग घरामध्ये जे काही बनवलं आहे, भाजी भाकरी, डाळ भात, भाजी पोळी, ते तुम्ही दाखवलं तरी चालेल. नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे. जे काही तांब्यामध्ये पाणी आपण जवळ ठेवलेलं होतं ते आपल्याला अध्याय पठण करून झाल्यानंतर आपण आपल्या घरातील सर्व व्यक्तींना ते प्यायला द्यायचं आहे. थोडंसं पाणी जे आहे ते आपण घरामध्ये सर्वत्र शिंपडायचं आहे. यामुळे घरातील नकारात्मक दोष जे आहे ते वास्तुदोष देखील दूर होण्यास याने मदत होईल. तसेच हा अध्याय आपल्याला मोठ्याने वाचायचा आहे की ज्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता जी आहे ती दूर होण्यास मदत होईल. घरातील दोष दूर होण्यास मदत होईल. हा अध्याय जर तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तर मोबाईलवरती तुम्ही लावून द्या आणि तो श्रवण केला तरी चालणार आहे. पण मनापासून श्रद्धेने भक्तीने तो बघा तुम्हाला पठण करायचं आहे. कंटिन्यू ही सेवा 7 दिवस तुम्ही बघा 20 एप्रिल ते 26 एप्रिल स्वामी पुण्यतिथीपर्यंत करून बघा. त्याचा अनुभव घेऊन बघा. खूप छान असा अनुभव येतो. स्वामी महाराजांचा आशीर्वाद हा आपल्याला नक्कीच मिळेल. बघा, ही सेवा जेव्हा आपण सुरू करतो तेव्हा मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. हे मात्र आवर्जून लक्षात घ्या. बघा, गुरुचरित्र पारायण करताना खूप काही नियम आहेत, परंतु बघा तुम्हाला हा एक गुरुचरित्र ग्रंथातील 9वा अध्याय पठण करायचा आहे. त्यासाठी गुरुचरित्र जो मोठा ग्रंथ आहे तो तुम्हाला त्यातील हा अध्याय वाचायचा नाही. त्यासाठी वेगळी पोथी तुम्हाला घ्यायची आहे. गुरुचरित्र ग्रंथ हा खूप बघा दिव्य ग्रंथ आहे. तो असा रोज हाताळला जात नाही, म्हणून त्यासाठी वेगळी पोथी घ्यायची आहे आणि त्या पोथीतून तुम्हाला हे पठण करायचं आहे. हे आवर्जून लक्षात घ्या. अगदी साधा सोपं बघा, साधी ही सेवा आहे परंतु तितकीच प्रभावी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.